सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व ज्येष्ठ नागरिक दाखले वाटप शिबिर संपन्न। राष्ट्रवादी पक्ष कार्यालय गिरिजा इन्क्लेव्ह गणेशवाडी पाचपाकाडी ठाणे येथे आरोग्य तपासणी सेवा, त्यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, अल्पदरात श्रवण यंत्र वाटप आणि तपासणी, महिलांकरिता कर्करोग निदान चाचणी, मेमोग्राफी, मधुमेह तपासणी, हाडांचे विकार, मणक्याचे आजार, हृदयरोग, रक्तदाब, ECG, रक्तदान शिबिर, तसेच सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक दाखला, जन्माचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, लाईट बिल, घर टॅक्स पावती, आधार कार्ड, पॅन कार्ड या शिबिराचे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विधानसभा गटनेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांच्या मुख्य सहकार्याने वैद्यकीय सेल ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आसद याहिया चाऊस यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, ठाणे शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे शहर जिल्हा महिला अध्यक्षा सुजाताताई घाग, महिला ठाणे शहर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, OBC सेलचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष गजानन चौधरी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ठाणे शहर जिल्हा सर्व सन्माननीय माननीय नगरसेवक, प्रदेश प्रतिनिधी, कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 12 डिसेंबर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आमचे आदरणीय माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या ठाणेचे अध्यक्ष सुहास देसाई साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही वैद्यकीय सेलच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे। सर्व आरोग्यावरती जे काय गोरगरीब गरजू लोक असतील त्यांना या ठिकाणी मदत मिळवणे हा आरोग्य कॅम्प। कसा प्रतिसाद आहे? हा प्रतिसाद खूप चांगला आहे, कारण की लोकांना ज्या सुविधा बाहेर आपण बघतो की कित्येक पैसे लावून भेटत नाहीत, ते आज आपण या ठिकाणी लंग्सच्या टेस्ट आहेत, फ्री चष्मे वाटप आहेत, ज्येष्ठ नागरिकांना जो तहसील ऑफिसमध्ये जाऊन जो कार्ड घ्यायचा असतो ज्येष्ठ नागरिकाचा ओळखपत्र, तो आज या ठिकाणी आम्ही फ्रीमध्ये देतोय। तर त्या ठिकाणी खरोखरच सगळ्या लोकांनी खूप चांगलं त्याचा लाभ घेतला।